राज्यात गेल्या काही वर्षात झपाट्यानं वाढलेली शहरं म्हटलं की ठाणे हा नेहमीच अग्रस्थानी दिसतो। ठाण्याचा विस्तार झपाट्याने झाला, लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आणि त्यामुळे वाहतूक कोंडी ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली। ठाणेकरांना या कोंडीतून दिलासा देण्यासाठी सुरू झालेलं मेट्रोचं काम आता पूर्णतेकडे वेगानं धावतंय। ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न आता फार दूर नाही। सप्टेंबर महिन्यात MMRDA ट्रायलची तयारी करत असून आज म्हणजे सोमवारी 25 ऑगस्ट रोजी काही मेट्रोचे डबे ट्रॅकवर ठेवण्यात आले। हा उन्नत मार्ग असल्यामुळे क्रेनच्या मदतीने मेट्रो डबे ट्रॅकवर चढवले गेले। ठाण्यातील मेट्रो मार्गिका 4 आणि 4A मधील 10 स्टेशनवर ट्रायल रन होणार आहेत। पहिल्या टप्प्यात 10.5 किलोमीटरच्या मार्गावर ही चाचणी केली जाईल। मेट्रो 4 ही 32.32 किलोमीटर तर मेट्रो 4A ही 2.7 किलोमीटरची लांबीची असून या दोन्ही मार्गिकांवर मिळून एकूण 32 स्टेशन असतील। वडाळा ते कासार वडवली ही विस्तारित मार्ग 3 टप्प्यांमध्ये पूर्ण होणार असून जवळपास 80% काम पूर्ण झाले आहे। कासार वडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा डिसेंबर 2025 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर आणि 2027 मध्ये वडाळा पर्यंतचा अंतिम टप्पा सुरू होईल। या दरम्यान कासार वडवली ते गायमुख जोडणारा ग्रीन लाईन 4A विस्तार तब्बल 90% पूर्ण झाला असून या वर्षाच्या अखेरीस तो सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ठाणे शहरातील पहिली मेट्रो या वर्षाच्या शेवटी धावण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, ठाणे।